एकच उपाय, नाशिक शहराला गुन्हेगारीच्या वेख्यातून सोडविणे। नागरिकांच्या सुरक्षेची जात असल्याने मी नाशिककरांना त्या वेख्यातून सोडवून आपलं नाशिक भयमुक्त करेन। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत निवृत्ती गीते यांची प्रचाराची नुकतीच प्रभाग क्रमांक 16 इथं भव्य अशी रॅली करण्यात आली। नाशिक मध्यमध्ये महाविकास आघाडीला अधिक पसंती मिळत असून मध्य विधानसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत निवृत्ती गीते यांच्या रॅलीला नागरिकांच्या वतीनं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय। ठिकठिकाणी महिलांच्या वतीनं वसंत गीते यांना औक्षण करून पुष्पहार घालून त्यांना मतदान करून जाहीर पाठिंबा देण्याचं आवाहन केलं जात आहे। नाशिक मध्य विधानसभेत वाढती गुन्हेगारी, युवा पिढीचा नशा, अंमली पदार्थाकडे वाढलेला कल हे सर्व थांबवण्यासाठी वसंत निवृत्ती गीते यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं आवाहन नागरिकांच्या वतीने केलं जाते। प्रभाग 16 मध्ये भाऊंची महाविकास आघाडीची आपली फेरी निघालेली आहे। आम्ही गेले 2 तासापासून या प्रभागात फिरतोय। प्रचंड असा महाविकास आघाडीने केले कार्य, लोकांनी ठिकठिकाणी गौरव करून त्यांचा औक्षण करून त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। यामध्ये तीळ मात्र शंका नाही की आमचे वसंत भाऊ हे प्रचंड मताधिक्याने निवडून तर येणारच आहेत, त्याबरोबरच महाविकास आघाडीचे पण जास्तीत जास्त आमदार हे विधानसभामध्ये निवडून जाणार आहेत। आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी नसून आवडत्या बहिणी आहोत हे आता जनतेला कळून चुकलेलं आहे। त्यामुळे दिलेली त्यांची जी आश्वासनं आहेत ती खरोखर खोटी ठरत आहेत। याआधी पण काँग्रेस पक्षाचं ज्यावेळेस सरकार होतं त्यांनी जे काही कामं आणि योजना काढल्या होत्या त्याच योजनांना ह्यांनी वेगळी नावं देऊन या योजना परत सुरू केलेल्या आहेत। योजनांची नावं बदललेली आहेत पण पूर्णपणे ते काँग्रेसच्याच ज्या योजना आहेत त्या आत्तापर्यंत त्या चालवत आलेल्या आहेत। मला वाटतं आम्ही युवा वर्ग, शेतकरी, महिला यांच्यासाठी ज्या योजना काढलेल्या आहेत त्या सर्वपणे आम्ही आश्वासन दिलेलं आहे, त्याप्रमाणे त्या चालू राहतील आणि आपण सर्व नागरिकांनी आमच्या वसंत भाऊंना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं ही मी सर्वांना विनंती करते। आज प्रभाग 16 मध्ये महाविकास आघाडीची भव्य दिव्य अशी रॅली निघालेली आहे। प्रभाग 16 मध्ये म्हणजे नाशिक मध्यमध्ये जे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत भाऊ गीते यांची रॅली आहे आणि या रॅलीला असंख्य संख्येने महिला असतील, तरुण मंडळी असतील, पुरुष मंडळी असतील आणि लहान मुलं सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे आणि स्वतःहून घराबाहेर पडून ह्या रॅलीला उपस्थित झालेले आहेत आणि प्रभाग 16 मधून त्यांना अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे। मी असं सांगू इच्छिते की नाशिक मध्यमधून महाविकास आघाडीचा उमेदवार वसंत भाऊ गीते निवडून आल्याशिवाय राहणार नाही। ठिकाणी आज वसंत भाऊंची ही प्रचार रॅली निघालेली आहे आणि ही एकदम जोरदार रॅली आहे। हजारोंची संख्या या ठिकाणी आहे आणि या रॅलीवरून वसंत भाऊ यांचा विजय हा 101% निश्चित आहे। माझं मत एक शिवसैनिक म्हणून वसंत भाऊंना आहे, पण माझ्याबरोबर जेवढे मतदान मला गोळा करता येईल तेवढे मी निश्चितच करणार आणि वसंत भाऊंना विजयी करणार। माझं मत महाविकास आघाडीचे वसंत भाऊ गीते, फक्त यांना आणि फक्त यांना। माझं मत वसंत गीतेंना। माझं मत वसंत भाऊ गीतेंना। मत वसंत गीतेंना। नाशिक की पसंत गीते वसंत। मत फक्त वसंत गीतेंना, आपला भाऊ वसंत भाऊ। नमस्कार, मी शुभांगी शशांक देशमुख बोलते, वार्ड प्रभाग क्रमांक 16 मधून बोलते। माझं मत वसंत भाऊ गीते यांनाच। वसंत भाऊ गीते 100% निवडून येणारी माझी विनंती, ही माझी अपेक्षा आहे। 100% वसंत भाऊ निवडून येतील आणि मशालीशिवाय मशालच येणार। वसंत भाऊ गीते आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। अरे येणार कोण? भाऊंशिवाय आहेच कोण? मत वसंत गीते भाऊंना। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया मतदार बंधू भगिनींनी दिली आहे। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।